नमस्कार, मी स्वयं अविनाश बनसोडे, डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामतीचा चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत वाघोशी या गावात आलो आहे। आज आपण मान्य श्री संतोषजी पवार या एका युवा व्यावसायिकाबद्दल माहिती घेणार आहोत। त्यांनी कुक्कुटपालन या व्यवसायात भरघोस असे यश प्राप्त केले आहे। एका दुचाकीपासून सुरू झालेला हा प्रवास आज 4 चाकीपर्यंत येऊन पोहोचला आहे। चला तर मग त्यांच्या या प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार दादा। नमस्कार। तर तुम्ही सुरुवातीला शेती व्यवसाय करीत होता, त्याच्यानंतर तुम्ही कुक्कुटपालनाच्या व्यवसायाकडे कसं काय वळाला? शेती व्यवसाय आमचा म्हणजे वडील आजोबापासून शेती व्यवसाय चालू। शेतीला काहीतरी वेगळा जोडधंदा करणं गरजेचं आहे, त्या हेतूनं पोल्ट्री व्यवसायामध्ये वळलं। शेती प्लस पोल्ट्री व्यवसाय असे दोन्ही व्यवसाय चालू केले असं केलं। सुरुवातीला व्यवसाय सुरू करताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी निर्माण झाल्या? अडचणी म्हणजे सुरुवातीला एवढा अनुभव नव्हता, असंच करायचं म्हणून चालू सुरुवात अशी होती की नॉर्मल करायचं म्हणून केली। पण नंतर त्यांचा अनुभव घेतला, त्यांच्यापासून मार्गदर्शन व्यवस्थित घेतलं, मग सर्व अडचणी सॉल्व्ह केल्या। नंतर काही अडचणच झाली। अडचणी येत राहते, रोज अडचणी येते, पण ते जसं जसं आपण पुढे त्या अडचणीच्या वरती प्रहार करू तशी ती अडचण सॉल्व्ह जाते। आत्ता पण अडचणी असतातच चालू। तर दादा, तुम्ही जे पहिलं बॅचचं प्रोडक्शन घेतलेलं, तर त्या बॅचचे जे प्रोडक्शन घेतलेलं ते तुम्ही मार्केटमध्ये कशा प्रकारे सेल केली? पहिली बॅच 500% मी तयार केली, 75 ते 80 दिवस झालं की सेल करायचा विचार डोक्यामध्ये आला। पण जेव्हा बाहेरची चौकशी केली मार्केटची, तर मार्केटच्या स्वतः लॉसमध्ये मायनसमध्ये मार्केट चाललेलं की ते 5 रुपये 95 रुपये किलोनं मार्केट चाललेलं। पण तेव्हापासून आपण मी जी विश्लेषण केली स्वतःच्या टू व्हीलरवरती पक्षी टाकायचं कॅरेटमध्ये आणि गावोगावाशी करून येतात। म्हणजे मी कुठल्याही व्यापाऱ्याला पक्षी देत नाही, काय स्वतः पक्षी स्वतः सेल करतो असे ग्रामीण भागामध्ये करून, की व्यापाऱ्याला देतच नाही। सेल असं जेवढं आपण जास्त लांब जाऊ तेवढं जास्त सेल होतं असं आहे। आजकाल पब्लिकचं काय झालं की घरामध्ये डिलेवरी दिली, घरापाशी डिलेवरी दिली, पब्लिक खुश आहे। पब्लिकला वेळ नाही आता तुमच्या दुकानामध्ये, आपलं दुकान त्या पब्लिकच्या दारात गेलं पाहिजे। तर स्वतःचे पक्षी स्वतः सेल करता मार्केटमध्ये नाही? हां, स्वतःचे पक्षी मी स्वतः सेल करतो, कंपनीला वगैरे कुठलं देत नाही। सुरुवातीला तुम्ही किती पक्षापासून सुरुवात केली होती व तेव्हा कोणकोणते प्रकारचे पक्षी होते? सुरुवातीला बघा 500 पक्षापासून सुरुवात केली। सुरुवातीला स्टार्टिंगला डीपी म्हणून एक ह्याच्यामध्ये व्हरायटी डीपीचा पक्षी माझ्या तिथून माझी सुरुवात 8 वर्ष होऊन गेली, मला 9 वर्ष चालले। आता सध्या कावेरी पक्षी असतो, सोनाली म्हणून असतो। आता सध्या मार्केटमध्ये कावेरीचा पक्षी चांगलाच असतो। आता सध्या माझ्यापासून 4500 पक्षी अवेलेबल आहे, तोच मी सेल करत राहतो। आणि पोल्ट्री 4500 पक्षी पोल्ट्री की तुमच्याकडे 4 पायाचा कोंबडा आहे, त्याबद्दल काय सांगाल? हां आहे, माझ्याकडं 4 पायाचा सोन्या कोंबडा आहे, त्याला जन्मताच 4 पाय आहेत। ते आता योगायोग असा की प्रायव्हेट शेड आहे सांगवीमध्ये, बारामती तुमचे सांगवीमध्ये अमर तावरे म्हणून आहेत, फौजी आहेत, आता ड्युटीवरती ते फौजी, त्यांच्या शेडचा तो ॲक्च्युली पक्षी आहे। त्या फौजींनाही माहीत नव्हतं की त्यांच्या शेडमध्ये 4 पायाचा कोंबडा आहे, मला माहीत नव्हतं की माझ्या गाडीमध्ये 4 पायाचा कोंबडा आहे। ते विक्री करायला गेल्यानंतर कळलं गेलं 4 पाय। पण तो कोंबडा महाराष्ट्रामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आता सध्या तो राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये असतोच असतो। त्यानं सोलापूर केलेलं आहे, सातारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी गेलं आहे। सोलापूर जिल्ह्यातलं फक्त सोलापूरच झालं आहे, पण या जिल्ह्यामध्ये तो भरपूर केला कोंबडा। ते आकर्षणाचं म्हणजे ते आकर्षण असं आहे की ते आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये अवेलेबल तेवढा एकच पक्ष आहे की ज्याला 4 पाय आहेत, नाहीतर आत्ता सध्या एकही पक्ष अवेलेबल नाही की त्याला 4 पाय आहेत आत्ता सध्या असं आहे। तर दादा, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ना कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला जातो, खरंच कुक्कुटपालनाचा व्यवसाय फायदा होतोच का? आहे, व्यवसायामध्ये फायदा 100% आहे की महाराष्ट्रामध्ये नाही, आपल्या पूर्ण देशामध्ये मांसाहार ही गोष्ट अशी आहे की मायनसमध्ये कधीच येणार नाही, ती प्लसमध्येच जाणार। 70 ते 75% लोकांना मांसाहार हा लागतो, त्यामुळे व्यवसायामध्ये फायदा 100% आहे। फक्त तो शेवटपर्यंत केला पाहिजे, पण हार नाही घेतली पाहिजे। तर दादा, माझा पुढचा प्रश्न असा आहे की एखाद्या तरुण व्यवसायिकाला नव्याने कुक्कुटपालनाचा व्यवसाय चालू करायचा असेल तर त्याच्यासाठी तुमचा सल्ला काय? नाही, करावं बरं का, कधी कुठल्याही विश्व निर्माण करताना शून्यातून सुरुवात करावी। छोट्या उद्योगातून माणूस मोठा होत जातो, कधी पण छोटा एक टार्गेट ठेवूनच व्यवसाय केला पाहिजे, कमी पक्षातून सुरुवात केली पाहिजे, 100% सक्सेस आहे। फक्त त्या माणसाने हार घेतली नाही आणि सुरुवातीला टू व्हीलरवरती पक्षी घेतलेली मंडळी
ती 2 कॅरेटमध्ये जसं ते लसणवाली फिरतात तशी आम्ही फिरलेली मंडळी. नंतर दुसरी एका नातेवाईकाची गाडी भाड्याने घेतली, ती 3-4 वर्ष चालवली. त्याच्यानंतर मी स्वतःची गाडी घेतली. आता हिला 3-3.5 वर्ष झाली. की जसा साल बदलत आहे तसं सर्व बदलत जाते, प्रगती होत राहतेच पुढं. फक्त ते प्रवास शांत राहिला नाही पाहिजे, तो कंटिन्यू चालूच राहिला पाहिजे. तर दादा, तुम्ही चांगल्या प्रकारे या कुक्कुटपालनाच्या व्यवसायाबद्दल आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती दिली, याबद्दल तुमचा धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद. धन्यवाद. चालेल.